गुड मॉर्निंग मित्रांनो, बघा ऍडव्हान्स लेवलचे 5000 पेक्षा जास्त शब्दांची एक सिरीज आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय. ए पासून सुरू होणारे 200 पेक्षा जास्त शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच त्याच्यानंतर बी पासून सुरू होणारे शब्द असं करत करत आपण झेड पर्यंत जाणार आहोत. याच्यामध्ये आपण 5000 पेक्षा जास्त ऍडव्हान्स लेवलचे इंग्लिश शब्द डिझाईन केलेले आहेत, जे की तुम्हाला सहजपणे ते लक्षात ठेवता येतील. बघा, आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती 100 दिवसांचा इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस कोर्स अपलोड केलेला आहे. त्याच्यामधील आपण 84 व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत. तुम्हाला थोडीफार इंग्लिश येत असेल तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून ते वाक्य पाहू शकता. तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी ते पाहू शकता. बघा, या ठिकाणी ए पासून सुरू होणारे शब्द आहेत त्याची सिरीज आपण घेऊन येतोय आता, आणि 200 पेक्षा जास्त शब्द आहेत ए पासून सुरू होणारे ज्यांना आपण पूर्ण करतोय. बघा, सुरुवातीला आपण शब्द पाहणार आहोत, त्याच्यानंतर त्याचा उच्चार कशा प्रकारे करायचा, तसंच ते वर्ब आहे, ऍडजेक्टिव्ह आहे की नाउन आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसंच त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे लक्षात ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक इमेज पाहायला भेटणार आहे, चित्र पाहायला भेटणार आहे, आणि त्याच्यानंतर त्या शब्दाला वाक्यामध्ये कशा प्रकारे वापरलं जातं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिला शब्द तुमच्या समोर आहे अबॅन्डन. काय आहे? अबॅन्डन. एक वर्ब आहे, याचा मराठीमध्ये अर्थ होतो सोडून देणे किंवा त्याग करणे. सोडून देणे किंवा त्याग करणे. या ठिकाणी बघा वाक्य, हर नॅचरल मदर हॅड अबॅन्डन्ड हिम ॲट अर्ली एज. त्याच्या सख्या आईने त्याला लहानपणीच सोडून दिलेलं होतं. ठीक आहे, हॅड आलेला आहे, त्याच्यानंतर बी आलेला आहे, म्हणजे ही परफेक्ट पास्ट मधली पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे. एखादी गोष्ट भूतकाळामध्ये केलेली होती. ठीक आहे, त्याच्या आईने त्याला लहानपणीच सोडून दिलेलं होतं. अशा प्रकारे वाक्य आहे. हर नॅचरल मदर म्हणजे सख्खी आई, अबॅन्डन म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे. ही तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा शब्द तुमच्या समोर आहे अबेट. काय आहे? अबेट एक वर्ब आहे. काय आहे? वर्ब. अर्थ होतो कमी करणे, वारा, वेदना याबाबत जोर कमी होणे किंवा करणे. ठीक आहे, अबेट. द स्टॉर्म सडनली अबेटेड. अबेटेड. वाऱ्याने अचानकपणे जोर कमी केला किंवा जो वारा किंवा वादळ जे आहे हे अचानकपणे शमले असा अर्थ होतो. ठीक आहे, स्टॉर्म म्हणजे वादळ किंवा भरभरीचा जो वारा असतो त्याला आपण काय म्हणतो? स्टॉर्म. सडनली म्हणजे अचानक, अबेट म्हणजे कमी करणे, कमी होणे. ठीक आहे. पुढचा शब्द आहे अब्रिवेट. काय आहे? अब्रिवेट. हा एक वर्ब आहे, याचा मराठीमध्ये अर्थ होतो संक्षिप्त करणे, सार, शब्द इत्यादींचा संक्षिप्त करणे. ठीक आहे, संक्षिप्त करणे म्हणजे काय? बघा, या ठिकाणी बघा जानेवारी आहे, जान असं लिहिलेलं आहे, जान. ठीक आहे, संक्षिप्त केले याला. फेब्रुवारी फेब, मार्च मार्च. अशा प्रकारे संक्षेप करणे होतो. बघा, जसं की वाक्य, द रिपोर्ट शुड बी अब्रिव्हिएटेड बिफोर सबमिशन. जो अहवाल जो आहे तो संक्षिप्त करायला हवा बिफोर सबमिशन, सादर करण्यापूर्वी. ठीक आहे, शुड बी. एखाद्याला आज्ञा देण्यासाठी आपण शुडचा वापर करतो. या ठिकाणी आपण काय केलंय? शुडचं पॅसिव्ह मध्ये वापर केलेला आहे किंवा शुडचं पॅसिव्ह वालं वाक्य आहे. या ठिकाणी रिपोर्ट आहे तो सादर करण्यापूर्वी संक्षिप्त करायला हवा, आपण असं सांगतोय. ठीक आहे. पुढे बघा, पुढचा शब्द आहे अब्डिकेट. काय आहे? अब्डिकेट हा एक वर्ब आहे,
पद, जबाबदारी इत्यादीचा त्याग करणे. पद, जबाबदारी इत्यादीचा त्याग करणे. ठीक आहे, म्हणजे काय? अब्डिकेट. जसं की या ठिकाणी बघा, या व्यक्तीनं आपल्या पदाचा त्याग केलेला आहे, यावरून लक्षात ठेवा. द चेअरमन, सभापती. चेअरमन म्हणजे काय? सभापती. ऑज फोर्स, सभापतीला सक्ती करण्यात आली. टू अब्डिकेट, कशासाठी सक्ती करण्यात आली? त्याग करण्यासाठी. हिज पोस्ट, त्याच्या पदाचा. सभापतीला त्याच्या पदाचा त्याग करण्यासाठी सक्ती करण्यात आली. अब्डिकेट म्हणजे त्याग करणे. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, वाक्य कुठल्या प्रकारचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट आलेला आहे. ऑब्जेक्ट काय आहे? ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर ऑज आलेला आहे. काय? ऑज. आणि त्याच्यानंतर V3 आलेला आहे. V3 म्हणजे सिंपल पास्ट मधील हे पॅसिव्हचं वाक्य आहे. पॅसिव्ह प्रकारचं वाक्य. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे, त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, थोड्या वाक्यरचना पण लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहेत. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे अबडक्ट. काय आहे? अबडक्ट. हा एक वर्ब आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो अपहरण करणे. काय? अपहरण करणे. या ठिकाणी बघा, चित्रावरून लक्षात ठेवा अर्थ. बघा, वाक्यामध्ये द मिलियनर, लक्षाधीश, हू, जे डिसअपिअर्ड, लक्षाधीश जे की काय आहे? गायब आहे. डिसअपिअर्ड म्हणजे गायब आहे. मे हॅव बीन अबडक्टेड, त्यांचं कदाचित अपहरण केलेलं असावं. मे हॅव, एखादी गोष्ट कदाचित केलेली आहे, याच्यासाठी मे हॅव प्लस V3 चा वापर करतो. पण या ठिकाणी मे हॅव बीन आलेला आहे, म्हणजे पॅसिव्ह मधलं वाक्य आहे. या ठिकाणी सब्जेक्टचा उल्लेख केलेला नाही. ठीक आहे, ऑब्जेक्टचा उल्लेख केलेला आहे, त्याच्यावरून लक्षात ठेवा. जे लक्षाधीश आहेत, जे की गायब झालेले आहेत, लक्षाधीश जे की गायब झालेले आहेत, त्यांचं अपहरण केलेलं असावं, असं हे वाक्य सांगतंय. ठीक आहे, अबडक्ट म्हणजे अपहरण करणे. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा जो शब्द आहे तो आहे अबेट. काय आहे? अबेट. हा एक वर्ब आहे. गुन्ह्याला प्रोत्साहन देणे किंवा वाईट कृत्यास साथ देणे, हा त्याचा मराठीमध्ये अर्थ निघतो. जसं की बघा, या ठिकाणी इमेजवरून लक्षात ठेवा. वाक्यामध्ये बघा, द एम्प्लॉय अबेटेड, द एम्प्लॉय अबेटेड, जो कामगार आहे त्यानं साथ दिली. हिज कॉलिग, त्याच्या सहकार्याला, इन द क्राईम, गुन्ह्यामध्ये. ठीक आहे, जो कामगार आहे त्यानं त्याच्या सहकार्याला गुन्ह्यामध्ये साथ दिली. अबेटेड म्हणजे साथ देणे. व्यवस्थित लक्षात ठेवा, अबेट म्हणजे साथ देणे. ठीक आहे, बघा वाक्याचा प्रकार बघा कुठला आहे. सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे. ठीक आहे, सब्जेक्ट काय असतो? ज्याने कार्य केलंय ते. सुरुवातीला सब्जेक्ट आलाय, त्याच्यानंतर V2 आलेला आहे. काय? V2. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे, म्हणजे सिंपल पास्ट मधलं ऍक्टिव्ह प्रकारचं वाक्य आहे. सिंपल पास्ट मधलं ऍक्टिव्ह प्रकारचं वाक्य आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढे आहे अबेयन्स. काय आहे? अबेयन्स हे एक नाउन आहे. स्थगिती किंवा तात्पुरती तहकुबी किंवा ठप्प. ठीक आहे, ठप्प होणे, याला पण काय म्हटलं जातं? अबेयन्स. ठप्प शब्द ऐकलाय ना? बघा, जसं की नावडेज, सध्या. द प्रोडक्शन, उत्पादन, इज, आहे, इन अबेयन्स, कशामध्ये आहे? ठप्प आहे किंवा स्थगितीमध्ये आहे. इन द कंपनी, कंपनीमध्ये. ड्यू टू स्ट्राईक, स्ट्राईक म्हणजे संप. ठीक आहे, सध्याच्या दिवसामध्ये संपामुळे जे उत्पादन आहे ते
ठप्प आहे, कंपनीतील उत्पादन जे आहे ते ठप्प आहे. ठीक आहे, अबियन्स म्हणजे ठप्प किंवा स्थगित, अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा जो शब्द आहे तो आहे अबाइड. काय आहे? अबाइड. हा एक वर्ब आहे. अर्थ काय होतो? पालन करणे. अर्थ काय होतो? पालन करणे. जसं की वी शुड अबाइड, आपण पालन केलं पाहिजे बाय द रूल्स, नियमांचे. ठीक आहे, हा इमेज आहे, याच्यावरून लक्षात ठेवा. आपण नियमांचे पालन केले पाहिजे. अबाइड म्हणजे पालन करणे. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, एक वर्ब आहे. पुढे बघा. पुढे आहे अबिलिटी. काय आहे? अबिलिटी. एक नाउन आहे. क्षमता किंवा योग्यता असा अर्थ होतो. काय होतो? क्षमता किंवा योग्यता असा याचा अर्थ होतो. जसं की बघा, या ठिकाणी अ मॅन. काय? अ मॅन ऑफ एक्सेप्शनल अबिलिटी, असाधारण क्षमतेचा माणूस, असा याचा अर्थ होतो. अबिलिटी म्हणजे क्षमता, एक्सेप्शनल म्हणजे असाधारण. ठीक आहे, असाधारण क्षमतेचा माणूस. अबिलिटी म्हणजे क्षमता, एक नाउन आहे, लक्षात ठेवा. आणि पुढे बघा, पुढचा शब्द आहे एबल. काय? एबल ऍडजेक्टिव्ह आहे. अर्थ होतो सक्षम किंवा समर्थ. काय होतो? सक्षम किंवा समर्थ. वाक्यामध्ये बघा, शी इज एन एबल ऍडमिनिस्ट्रेटर. ती एक सक्षम प्रशासक आहे. ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक, एबल म्हणजे सक्षम, एन म्हणजे एक, इज म्हणजे आहे, शी म्हणजे ती. या ठिकाणी बघा, वाक्याचा प्रकार कुठला आहे? सुरुवातीला सब्जेक्ट आलाय, त्याच्यानंतर इज आलाय, म्हणजे एम इज आर पैकी एक वापरतो आपण. एम इज आणि आर याच्यापैकी एक, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ऑब्जेक्ट आले, म्हणजे टू बी प्रेझेंट मधलं वाक्य आहे. काय आहे? टू बी प्रेझेंट मधलं वाक्य. ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी शी आहे म्हणून इजचा वापर केलाय. आय असतं तर एमचा वापर केला असता, आणि यू किंवा अनेक वचन जर असतं तर त्याच्यासाठी आपण आरचा वापर केला असता. ठीक आहे, ती एक सक्षम प्रशासक आहे. सक्षम म्हणजे काय? एबल. अशा प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण